ती पडली असती, तिला लागलं असतं, तिच्या बाळाला लागलं असतं आणि तुझं काम परस्पर झालं असतं. मग तू म्हणतोस तसा गुड टच करून स्वानंदीला आणि तिच्या बाळाला वाचवायची काय गरज होती तुला? एक्झॅक्टली हेच करायला होतं, हेच करणार होतो मी. पण रिफ्लेक्सेस आपले. आता आपल्या समोर कोणी पडत असलं तर आपण पटकन हात देतोच ना त्याला. सेम झालं माझ्याकडे. मूर्ख आहे मी. सोड ना आता हे सगळं. झालं ते झालं, आपण त्याच्यावर डिस्कशन करून काय होणार आहे. आपण मस्त डिनर डेटला जायचंय ना. दोघेही तयार झालो. की छान दिसतेस तू. कमाल, चल जाऊया आपण मस्त. मला नाही यायचं आणि तुला खरंच जायचं असेल तर तुझ्या वहिनीला घेऊन जा. माझी नाही यायची. संचिता स्वानंदी जे वागली त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. स्वानंदी, काय तुम्हाला कापरं का फुटलं? थरथरताय काय तुम्ही? तुम्ही बसा इथे, बसा. स्वानंदी, पाणी द्या, पाणी द्या. सावकाश सावकाश. हे बघा स्वानंदी, आता तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय वाटतंय हे समजू शकतो. फार विचार करू नका. देवीचं नाव घ्या आणि झोपा शांत. स्वानंदी, मी म्हणालो ना तुम्हाला, जास्त विचार करू नका. सगळं कळतंय मला. काही सांगायची गरज नाहीये. आराम करा. आणि हा, अजून एक, तुम्हाला त्या बंगल्यावर जाऊन काम करावं असं वाटत नाही, ते गेल्यावर स्ट्रेस येतो, मन लागत नाही तर नका करू ना. याआधी 1000दा सांगितलंय स्वानंदी मी तुम्हाला. मी बोलून घेईल साहेबांशी तसं. पण स्वानंदी,